वसमत नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी रत्नाकर आरसीडी यांची निवड. वसमत नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी सेवानिवृत्त उपअभियंता रत्नाकर आरसीडी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल शहरातील विविध स्तरातून अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव होत आहे. रत्नाकर आरसीडी हे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास क्षेत्रातील दीर्घ अनुभव असलेले सेवानिवृत्त उपअभियंता असून त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा व अनुभवाचा नगर परिषदेच्या कामकाजाला निश्चितच फायदा होणार असल्याची अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे. या निवडीनंतर आमदार राजूभाई नवघरे यांनी रत्नाकर आरसीडी यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग व्हावा अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्यानंतर नगर परिषदेतील पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी रत्नाकर आरसीडी यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय राजूभाई नवघरे यांनी माझी व्यक्तिशः माझ्या कुटुंबावर सर्व गोष्टीचा विचार करून माझ्या कुटुंबाला एक मोठं पद आणि जबाबदारी दिली. तर त्या जबाबदारी भैयाच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि 100% करणार. आणि भैयाच्या कुशल नेतृत्वामुळं आज वसमत नगर परिषदेमध्ये भरभराटून सर्व शहरानं भैयावर विश्वास ठेवून निवडून दिलेले आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य बसत असताना तिन्ही पण भैयाने निवडून आणले, म्हणजे स्वीकृत सदस्य निवडून आले आणि बहुमत सिद्ध केलं. त्यामुळं निश्चितच वसमत शहरातील कामे हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडतात. आणि भैयानं जो आम्हाला त्यांनी स्वीकृत सदस्य उपाध्यक्ष पदाची जे जबाबदारी दिल्यात आम्ही ती सक्षमपणे पार पडू आहे हे या ठिकाणी मी ग्वाही देतो. नगराध्यक्ष पदाची जे आहे ते किती कालावधीनंतर नाही, भैयाच्या नेतृत्वाखाली भैयाच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करत आहोत. सदस्याचा तुमचा स्वीकृत सदस्याचा कालावधी एकंदरीत किती असेल? स्वीकृत सदस्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. तुमचं काय करार वगैरे असं आहे? हो, करार वगैरे काही नाही. भैया सांगतील ते पूर्व दिशा आमच्यासाठी. भैयाचा आदेश म्हणजे आमचं सगळं काही.